नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे अक्कीज व्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज ना मी खूप एनर्जेटिक दिसतोय. का माहिती आहे का? कारण मी ना एका खूप भारी ठिकाणी आलो आहे आणि त्या भारी ठिकाणाचं नाव तर मी तुम्हाला सांगणारच आहे राव. पण हे जे ठिकाण आहे ना ते एकदम भारी आहे, मला एनर्जेटिक करणारं आहे. कारण हे माझं कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये मी शिकलेलो आहे. माझ्या कॉलेजचं नाव आहे LIT नागपूर, लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर, जे की आता LITU म्हणजे लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी असं झालं आहे. आणि गव्हर्नमेंटनं म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं याला डायरेक्ट डीम युनिव्हर्सिटी असं घोषित केलं आहे. आणि त्याच कॉलेजमध्ये म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये मी तर आलो आहे, त्याच्यामुळे मी इतका एनर्जेटिक झालो आहे. परत मी ना 5-6 वर्षापूर्वीचा अक्षय झालेलो आहे. थोडंफार दिसण्यामध्ये माझ्यात चेंज झाला आहे, पण इथली जी वाईब आहे ना ती एक नंबर वाईब आहे. त्याच्यामुळे ना मी आता पळत वगैरे जातो आहे आणि जाणार आहे मी कॉलेजमध्ये. आणि तुम्हाला सांगू का की माझ्या सगळ्या मित्रांना हा मी व्लॉग डेडिकेट करतो आहे. जे कोणी माझे मित्र होते कॉलेजचे त्या सगळ्यांना, सिनियर्सला, ज्युनियर्सना, सगळ्यांना हा व्लॉग डेडिकेट करतो आहे. असंच मी कॉलेजला असताना हे पळत जायचो, थोडा व्यायाम वगैरे करायचो आम्ही आणि खूप मजा यायची. आणि ते घड्याळ जे आहे ना ते पाण्यावर चालणारं घड्याळ आहे. त्याचं जे मेकॅनिझम आहे ते पूर्णपणे एका पाण्याच्या टाकीवर आहे. त्याच्यातून जो प्रेशर येतो त्या प्रेशरवर ते घड्याळ चालू असतं. आणि नागपूरच्या या असं एकदम टेकड्यावर आमचं कॉलेज आहे आणि इथून ना पूर्ण असं नागपूरचा व्ह्यू दिसतो. मस्त झाडं वगैरे. थोडा आत्ता मला दम भरतोय कारण मला सवय नाही इतकं चढायची. त्यावेळी एकदम फास्ट चढायचो, खाली उतरायचो. कधी कधी सिनियर्सने मुद्दामून सुद्धा आम्हाला हे चढणं उतरणं केलं आहे, पण मजा यायची त्यावेळी. आत्ता हे सगळं चढत फायनली या स्टेप्सपर्यंत मी पोहोचलो आहे. येस. त्याची 6 महिन्याची इंटर्नशिप केली त्यावरती प्रेझेंटेशन. तर कॉलेजमध्ये तर मी आलो आहे आणि मला येता क्षणीच ना माझे काही ज्युनियर्स स्वतः भेटले. आणि ॲक्च्युली हे जे ज्युनियर्स आहेत ते माझे खूप जास्त ज्युनियर आहेत, कारण मी त्यांना ओळखतच नाही, पण सोशल मीडियावरून, इंस्टाग्राम आणि FB वरून ते मला ओळखतात. आणि खूप भारी वाटतं असे जर ज्युनियर मला मिळाले ना, जे मला ओळखत नाहीत पण सोशल मीडियाद्वारे ते मला ओळखतात. त्याच्यामुळे खूप भारी वाटलं मला. आणि हा जो पोर्शन आहे कॉलेजचा तो खूप महत्त्वाचा आहे, कारण इकडे एक स्टॅच्यू दिसतोय आणि हा स्टॅच्यू खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी. आणि यांचं नाव आहे राव बहादूर डी लक्ष्मीनारायण. यांनी ना ही जी तुम्हाला सगळे परिसर दिसतोय हा परिसर अख्खा आमच्या कॉलेजसाठी डोनेट केलेला होता, सगळी जागा. आणि त्यांची सगळी संपत्ती जी होती ती संपत्ती हे इन्स्टिट्यूट उभारण्यासाठी पूर्ण डोनेट केली होती. त्यांना डिवाइन डोनर असं म्हटलं जातं. आणि हेच आमचे राव बहादूर डी लक्ष्मीनारायण, त्यांच्या नावावरच या कॉलेजचं नाव आहे. आधी लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असं होतं. आणि असा हा यांचा स्टॅच्यू आहे. त्यांच्या जन्मदिवशी आपण लक्ष्मीनारायण डे सुद्धा सेलिब्रेट करतो या आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये. आता सध्या ही युनिव्हर्सिटी झाली आहे. आधी तर आपलं कॉलेज होतं. हे कॉलेज ना 1942चं कॉलेज आहे आणि त्यावेळी ही बिल्डिंग उभारण्यात आली आहे. म्हणजे लोड बेरिंग स्ट्रक्चरचं हे बांधकाम आहे, जे की इंग्रजांच्या काळामध्ये बांधण्यात आलं आहे. आणि हे जर बघायला तुम्ही स्ट्रक्चर खूप मोठे पिलर्स आणि हे बीम्स वगैरे आहेत. अगदी जबरदस्त स्ट्रक्चर आहे. म्हणजे 1942मध्ये असं स्ट्रक्चर असणं खूप भारी होतं. म्हणजे नागपुरातल्या बऱ्याच लोकांना मी भेटलो आहे आणि ते मला सांगायचे की त्या काळामध्ये ज्यावेळी आम्ही इथं यायचो कॉलेजच्या या परिसरामध्ये, त्यावेळी ही सगळ्यात स्टायलिश बिल्डिंग होती त्या काळातली 1942मधली. म्हणजे आत्ताच इतकी भारी दिसते, विचार करा त्यावेळी कशी असेल. आणि या एरियामधल्या सगळ्यात भारी बिल्डिंगपैकी ही एक बिल्डिंग होती. म्हणजे इंग्रजांनी बरंचसं काही स्ट्रक्चर, म्हणजे इथलं हायकोर्ट असेल, इथलं रेल्वे स्टेशन असेल, ते सुद्धा इंग्रजांनी बांधलं आहे. पण हे कॉलेजसुद्धा त्यांच्याकडूनच बिल्टअप करण्यात आलं. तर आपण एंट्री करूया कॉलेजमध्ये.
आणि हे प्युअर केमिकल इंजिनिअरिंगचं हे कॉलेज आहे. फक्त इथं केमिकल इंजिनिअरिंगशी रिलेटेड सगळे ब्रँचेस इथं अवेलेबल आहेत. हा आमच्या कॉलेजचा एंट्रन्स आहे. हा आमच्या कॉलेजचा ना पाठीमागचा व्ह्यू आहे. म्हणजे ॲक्च्युली इथूनच आपण एंट्री करतो. अशा गाड्या वगैरे इकडून येतात आणि मस्त बाग पण इकडे सजवलेली आहे दोन्ही साईडला. तिकडे आमचं ग्राउंड होतं. या ग्राउंडवर किती साऱ्या मॅच मी खेळलोय मलाच माहिती नाही. म्हणजे पार इकडे कोपऱ्यावर मी बॉल मारलेले आहेत. फेडिंगला मी नेहमी इथंच राहायचो. या स्ट्रेटची फेडिंग मी नक्की नेहमी इथं करायचो. आमचा आकाश राठोड नावाचा कॅप्टन होता आमच्या टीमचा आणि त्याने एक इंजिनिअरिंग कपसुद्धा जिंकून दिला आमच्या कॉलेजसाठी. तर त्याच्या कॅप्टन्सीखाली आम्ही खेळायचो. एक मॅच मला आठवते, ज्यावेळी मी मॅच खेळायला आलो, मी आणि खोपडे नावाचा प्लेअर होता आणि ती मॅच आम्ही जिंकणार होतो, पण सिनियर्सनी थोडी चिटिंग केली एका 4वरून आणि डायरेक्ट आमच्या कॅप्टननं ती डिक्लेअर केली मॅच, बाय देऊन टाकली. त्यावेळी असं झालं की माझा विनोद कांबळी झाला असं लोकांनी म्हटलं होतं, कारण मी वाटत होतं की मॅच जिंकून देईल ती, पण कॅप्टननी डाव डिक्लेअर केला. तर असं काही इन्सिडेंट्स याच ग्राउंडमध्ये झालेले आहेत. एकदा तर असं झालं होतं की अचानक बर्फच पडला कॉलेजमध्ये आणि अख्खं ना कॉलेज हे पूर्ण पांढरं झालेलं होतं. तर त्याचे काही फोटो असतील तर मी शेअरसुद्धा करेल या व्लॉगमध्ये. पण लय मजा आली होती. म्हणजे सगळं हे पांढरं झालेलं होतं. वर टेरेसवर खूप सगळं पांढरं झालं होतं आणि आम्ही एकमेकाला उचलून असं फेकायचं त्या पूर्ण बर्फामध्ये. खूप मजा आली होती. कसं फेकायचं? अशी डायरेक्ट फेकून द्यायचं आणि बर्फ वगैरे असं त्याच्या पॅन्टमध्ये ह्याच्यामध्ये भरलेला होता. माझा एक मित्र आहे प्रसाद डोमेवाले नावाचा आणि तो ज्युनियर आहे माझा. तो ना सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बजाज ॲटोमध्ये तो कामाला आणि 15 दिवसापूर्वीच तो मला भेटला. त्यानं तो इन्सिडेंट्स मला सांगितला की अक्षय मी तुला भेटलो आता इथं आणि मला आठवलं त्यावेळी आम्ही बर्फ वगैरे त्याच्या पॅन्टमध्ये भरलेला होता, त्याला पूर्ण त्या बर्फात लोळलेला होता. तो इथंच सीन घडलेला आहे. ही आमची ना केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटची ही बिल्डिंग आहे. याच्यामध्ये काय माहिती आहे का की सगळे केमिकल इंजिनिअरिंगचे जे काही सब्जेक्ट आहेत, जसं की मास ट्रान्सफर झालं, हीट ट्रान्सफर झालं आणि फ्लूइड मेकॅनिक्स, या सगळ्यांच्या लॅब इथं आहेत. म्हणजे एक प्रकारचं संशोधन इथं चालतं आणि या लॅबमध्ये तासनतास आमचे वाया गेलेत. म्हणजे वाया नाही गेले, त्यातून आम्ही बरंच काही शिकलो आहे. हा त्याचा उपयोग मी माझ्या आयुष्यामध्ये केलेला नाही आहे, कारण माझी फील्ड डायरेक्टली चेंज झाली. पण या कॉलेजनं जे काही आम्हाला दिलं आहे आणि जे काही संस्कार आणि ज्या पद्धतीचं शिक्षण आणि ॲटमॉस्फिअर, त्याच्यामुळंच ना माझ्या लाईफमध्ये चेंज घडला आहे. नाहीतर मी इथं आल्यानंतर पूर्ण रॉ होतो, पण इथं आल्यानंतर इतका काही चेंज इथल्या ॲटमॉस्फिअरने माझ्यामध्ये केला आहे की पुढच्या आयुष्यात मी काहीही करू शकतो. आणि तो कॉन्फिडन्स, ते मोटिवेशन, ते संस्कार या कॉलेजने दिलेत, इथल्या शिक्षकांनी दिलेत, इथल्या आमच्या सिनियर्सनी दिलेत, काही ज्युनियर्सनीसुद्धा मोटिवेशन दिलं आहे. तर आयुष्यामध्ये ना चांगले
जे स्पॉट असतात म्हणजे एखादं डेस्टिनेशन असतं हे तुमच्या आयुष्याचं कलाटणी देणारं डेस्टिनेशन असतं आणि त्यापैकीच हे एक ठिकाण आहे, ही एक अशी प्लेस आहे की माझ्या आयुष्याला या ठिकाणानं कलाटणी दिली. त्याच्यामुळंच इथं येणं म्हणजे म्हणतात ना स्वर्ग काय असतो, तर माझ्यासाठी हा एक प्रकारचा स्वर्ग आहे. आणि आता जो कॅमेरामॅन शूट करतोय माझा मित्र शुभम, तो विचारत होता की अरे खरंच जायचं तुला कॉलेजवर. मी म्हटलं 100%. ज्यावेळी मी नागपुरात कधीही येईल पहिलं पाऊल जे असेल ते कॉलेजमध्ये असेल. आणि हे तर झालं कॉलेजचं. इकडे एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की इकडे ना कॅन्टीन आहे. त्या कॅन्टीनमध्ये आमचे तासन तास गेलेले आहेत, म्हणजे लेक्चर बंक करूनसुद्धा आम्ही कॅन्टीनमध्ये बऱ्याच वेळा बसलेलो आहोत. आणि नागपूर म्हटलं की इथे इतकं कडाक्याचं ऊन, तरीसुद्धा त्या कडाक्याच्या उन्हातसुद्धा आम्ही दिवसातून 5, 6, 7, 8, 10 कप चहा पिला असेल. बऱ्याच वेळा इतका चहा पिलेला आहे उन्हात पण ती मजाच वेगळी होती. म्हणजे कॉलेज कॅन्टीन आणि चहा आणि समोसे हे म्हणजे वेगळं कॉम्बिनेशन आहे. बहुतेक आज कॅन्टीन बंद आहे. बबलू भैया म्हणून होते, ते कॅन्टीन सांभाळायचे. तिकडे टी व्ही पण होता, पण टी व्ही बघणे, मॅच बघणे आणि कॅन्टीनमध्ये मित्रांसोबत धमाल मजा करणे हे आमचं डेलीचं रुटीन होतं. तर असं आहे. हे आहे प्लास्टिक पॉलिमर टेक्नॉलॉजी आणि सरफेस कोटिंग डिपार्टमेंट, जे की माझे बरेच मित्र इथंसुद्धा होते. तिकडे दिसतंय ते फूड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट, जे की माझं स्वतःचं डिपार्टमेंट आहे. आणि असं होतं की माझ्या वर्गामध्ये बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं की मी कुठल्या डिपार्टमेंटचा आहे, कारण मी त्या डिपार्टमेंटमध्ये कधी गेलोच नव्हतो. खूप कमी वेळेसाठी मी त्या डिपार्टमेंटमध्ये जायचो. बऱ्याच लोकांना अजूनही कन्फ्युजन आहे की मी केमिकल इंजिनिअरिंगला होतो की केमिकल, पण मी सगळ्यांच्यात असायचो. त्याच्यामुळे कोणाला ओळखलं नाही की मी कुठल्या डिपार्टमेंटला होतो, पण ते माझं डिपार्टमेंट आहे. आमचे त्यावेळी HOD कावाडकर सर होते. तर कावाडकर सरांचा आत्ता माझा संबंध चांगला आहे. सर माझे सगळे व्लॉग बघतात आणि चांगला फीडबॅकसुद्धा देतात सर. तर आज मी इमर्जन्सीमध्ये आहे, त्याच्यामुळे सर मी तुम्हाला फोन करू शकलो नाही, लगेच मी इथून निघणार आहे. पण नेक्स्ट टाईम येईल तर नक्की सर तुम्हाला भेटेल. तर आत्ता सध्या तिथं स्नेहा मॅम आहेत, तर करड भाजने मॅम त्या सध्या तिथल्या HOD आहेत. देशमुख मॅम आहेत, शीतल देशमुख, त्या पण आहेत. भोत मांगे सर होते आणि बरंच असं जबरदस्त आमचं डिपार्टमेंट होतं. चलो फिर. आणि हे जे डिपार्टमेंट आहे सरफेस कोटिंग डिपार्टमेंट, इथले जे HOD आहेत यांचं नाव शेंडे सर होतं. तर शेंडे सर आम्हाला प्रोसेस कॅल्क्युलेशन हा सब्जेक्ट शिकवायचे. आणि प्रोसेस कॅल्क्युलेशन सब्जेक्ट हा इतका हार्ड होता की खूप वेळा मला बॅक लागला आहे. आणि एकतर तुम्हाला आउट मार्क मिळायचे, नाहीतर 0. तर मला काहीतरी 10 मार्क मिळाले होते एकदा 100 पैकी. नंतर खूप प्रयत्नानंतर तो माझा सब्जेक्ट सुटला आहे. आणि आमच्या वेळेस आमच्या बॅचमध्ये 3rd सेमिस्टरला हा प्रोसेस कॅल्क्युलेशन आणि मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट होता M3. तर त्याच्यामध्ये 90 पोरांपैकी 78 लोकांना हे सब्जेक्ट बॅक लागले होते. म्हणजे विचार करा की किती हार्ड होते. तर असे हे हार्ड सब्जेक्ट आम्ही पास करून ही BTechची पदवी आम्ही घेतलेली आहे. आणि सांगायचं झालं तर हे हार्ड कोर इंजिनिअरिंग कॉलेज आहे. म्हणजे इथे तुम्ही पूर्ण असं तुम्हाला पूर्ण तापवलं जातं असं ह्याच्यामध्ये भट्टीमध्ये, आणि त्याच्यानंतरच मग इथून प्रोडक्ट बाहेर पडतो. आणि त्याच भट्टीमध्ये म्हणजे नागपुरात एकतर इतकं कडाक्याचं ऊन आहे, तर नॅचरली तर आम्ही असं करपून भाजून निघतोच, पण कॉलेजमध्ये सुद्धा इतकं तुम्हाला तापवलं जातं. त्यानंतर मग प्रोडक्ट बाहेर पडतात. त्यापैकीच मी थोडाफार एक प्रोडक्ट आहे. कदाचित अजून पुढं काही आम्हाला तापायचं असेल तर आम्ही पुढं जाईल. तर असेच काही मुलं आहेत ना, त्यांना पण आपण भेटणार आहे हॉस्टेलवर. ॲक्च्युली इकडे एक लेक्चरसुद्धा सुरू आहे मॅडमचं, आणि त्या मॅमबद्दल बोलणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्या माझ्या खूप फेवरेट मॅम आहेत. आणि आजकाल तर मॅमशी चांगला माझा संपर्क आहे, तर त्या मॅमनासुद्धा भेटणं गरजेचं आहे. कोटमकर मॅम ज्या मॅथ्स शिकवायच्या, मी एका व्लॉगमध्ये पण सांगितलं होतं, एका व्हिडिओमध्ये इन्स्टाच्या, की त्यांच्या पायाला लागलं होतं, फ्रॅक्चर झाला होता पाय. आम्हाला वाटलं की उद्या येणार नाहीत मॅम, आम्हाला वाटलं की सुट्टी असेल, मस्त बंक करायला मिळेल. पण मॅम संध्याकाळी ज्यावेळी त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला, सकाळी 10 वाजता मॅडम लेक्चरमध्ये उभ्या होत्या. एका पायावर उभा राहून त्या मॅम शिकवत होत्या. आणि असं त्यांनी महिनाभर एका पायावर उभं राहून त्यांनी मॅथ्स शिकवलं होतं. त्यावेळी समजलं की कामाप्रती डेडिकेशन काय असतं, स्वतःशीच प्रामाणिक असणं काय असतं, हे ना मला त्या दिवशी त्या मॅमकडून समजलेलं होतं. तर हॅट्स ऑफ
आमच्या मॅमना, आणि त्यांचंच आज आता लेक्चर सुरू आहे मॅथ्सचं. थोड्याच वेळामध्ये आपण मॅमला सुद्धा भेटणार आहोत. लग्नासाठी तू कधी करतोय? या साईडला हे जे दिसते ना हे वर्कशॉप आहे. इंजिनिअरिंग कॉलेजला वर्कशॉप खूप इम्पॉर्टंट असतं. याच्यामध्ये खूप सारे प्रॅक्टिकल्स आम्ही करायचो, शीट्स बनवायचो. इकडे हीट ट्रान्सफरची लॅब होती, तिकडे बरेच सारे प्रोजेक्ट आम्ही केलेले आहेत. बऱ्याच साऱ्या मोठ्या मोठ्या शीट्स या ठिकाणी काढलेल्या आहेत. इथे पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंगची बिल्डिंग होती, ती पाडून आता नवीन काहीतरी करतायत. इकडे मेन ऑडिटोरियमसुद्धा आहे. त्याचप्रमाणे हे सगळं नवीन ब्लॉकेज वगैरे आत्ता बसवलं आहे. त्यावेळी फक्त हे पूर्ण जमीन होती. इकडे पेपर अँड पल्पची ही इमारत होती. इथे ना त्या काळापासून पेपर बनायचा. आतमध्ये मोठी मशीन आहे आणि त्या मशीनमध्ये पेपर बनायचा. आणि ॲक्च्युली आमचं इथून जे अप्लाइड फिजिक्स डिपार्टमेंट आहे तिथलं प्रॅक्टिकल संपल्यानंतर आम्ही सगळे इथून बसायचो. या कट्ट्यावर ना बऱ्याच वेळा मी बसलो आहे. आणि जायच्या आधी जे आम्ही असाइनमेंट अपूर्ण राहिलेले असायचे ते असाइनमेंटला ह्या कट्ट्यावर बसून कंप्लीट केले. आणि मला नेहमी हा प्रश्न पडायचा की जे असाइनमेंट आम्ही इतरांची उतरून काढतोय, पहिला लिहिणारा माणूस कोण होता हेपर्यंत मला अजूनपर्यंत समजलं नाही आहे. म्हणजे पहिली शीट स्वतःहून काढणारा कोण व्यक्ती होता, पहिला असाइनमेंट स्वतःहून लिहिणारा कोण होता. कारण हॉस्टेलमध्ये जे यायचं ना ते आम्ही फक्त उतरून काढायचो. म्हणजे 90पैकी जवळपास 80 लोक किंवा 70 लोक असे असतील की तेच सगळ्यांची कॉपी सेम असायची. आणि हे जे आहे ना बॉस ठिकाण, हे माझ्या हॉस्टेलचं ठिकाण, बेस्ट ठिकाण. फिलिंगच वेगळी आहे. इकडे बाबूजी बसायचे, ते सगळं सांभाळायचे इकडे. आणि पाटील सर आमचे रेक्टर होते. काही दिवसासाठी बिरमोड सर पण होते. इकडे ना या ग्राउंडमध्ये आम्ही बरेच वेळा क्रिकेटसुद्धा खेळायचो. इकडे पोर असायचा. आणि इथे आम्ही शिवजयंती म्हणजे गर्जना नावाची एक ॲक्टिव्हिटी असायची शिवजयंतीच्या निमित्तानं. त्यावेळी आमचं हॉस्टेलचं सेपरेट गॅदरिंग असायचं आणि ते आम्ही इकडे गॅदरिंग करायचो. इथं स्टेज लागायचा. आणि माझ्या कॉलेज करिअरमधलं जे स्टेज असायचं ते हक्काचं स्टेज हे होतं. कारण या स्टेजवर मी काही करू शकायचो. म्हणजे सगळे प्रयोग ना मी इथंच केलेले आहेत. तर पूर्ण ड्रामा डिपार्टमेंट जे आहे कॉलेजचं सगळं मी बघायचो त्यावेळी. कॉलेजमधले पण जे काही नाटकाशी रिलेटेड आहेत ते नाटकाशी रिलेटेड गोष्टीसुद्धा आम्ही स्वतः मीच बघायचो. तर मजा होती. हे ना हॉस्टेल आहे, हे शिवनेरी हॉस्टेल आहे. याच्यामध्ये एमटेकचे आमचे सिनियर राहायचे. आणि हे जे हॉस्टेल आहे ओल्ड हॉस्टेल, याच्यामध्ये खाली फर्स्ट इयर आणि वर फायनल इयर. म्हणजे ज्यावेळी मी पहिल्यांदा आलो होतो त्यावेळी इकडे कोपऱ्यातली एक माझी रूम होती. प्रशिक गडपायले नावाचा माझा एक रूममेट होता. आणि आमल्या जो आज मी जाणार आहे त्याला भेटायला, कशासाठी जाणार आहे मी सांगणार नाही आहे, पण तो सुद्धा मला इथेच भेटलेला होता. आणि मजा होती. आणि इथं टी व्ही रूम आहे. टी व्ही रूममध्ये आम्ही IPL इतकं पाहिलं आहे ना डेस्पिरेटली. बरोबर परीक्षेच्या कालावधीतच ते IPL असायचं आणि मॅच कंप्लीट केल्याशिवाय आम्ही अभ्यासच करायचो. म्हणजे पर्सनली मी तेव्हापासून म्हणजे 2008 पासूनच मी चेन्नई सुपर किंगचा फॅन आहे धोनीचा. त्याच्यामुळे मी शेवटपर्यंत धोनीचा फॅन होतो. आणि आक्या बिक्या जे होते माझे मित्र ते ना खूप आम्हाला विरोध करायचे. इकडे जो किल्ला बनला आहे ना, हे किल्ला गर्जनाच्या वेळी आम्ही बनवायचो. आमच्या वेळी पण बनवायचो. त्यावेळी आम्ही तिथं बनवलेला होता. यावेळीच्या मुलांनी बहुतेक इथं बनवलं आहे. कोल्हापूरचे आहे ते कुठला तो कोल्हापूर. मी थोडा मध्ये म्हणजे त्या मस्जिद माहिती का देवळाच्या चौकात तिकडे आत हा मध्ये 1.5 किलोमीटर थोडं HP चा पेपर
तुम्ही हॉस्टेलमध्ये एंट्री केली आणि मला कडे 2 ज्युनियर भेटले आणि विशेष गोष्ट अशी आहे माहिती आहे का, हा पहिला मी याला सांगितलं की मी कोल्हापूरचा आहे, हा म्हणे की मी कोल्हापूरचा आहे. मग त्यानंतर मी त्याला सांगितलं की मी कुरुंदवाडचा आहे, तर मग तो म्हणे मी शिरडोनचा आहे. आणि ॲक्च्युली कुरुंदवाडच्या बाजूला माझं गाव आहे हेरवाड नावाचं, आणि मध्ये फक्त नदी आहे पंचगंगा. पलीकडे ह्याचं गाव, अलीकडे माझं गाव, काही फरक नाही. जन्मभूमी कर्मभूमी. आणि कर्मभूमी ही आहे की याला विचारलं तू कुठला आहे रे, तो म्हणे छत्रपती संभाजीनगरचा आहे. मग छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठं, तर देवळाई चौकमध्ये. आणि मी कुठं राहतो, देवळाई चौकाच्या थोडं अलीकडे आलं ना, तिथं न्यू चौधरी हॉटेलच्या बाजूला राहतो मी. दुनिया छोटी आहे. हा पण छत्रपती संभाजीनगरचा मित्र, हा तो LITचा नाही आहे पण मित्र आहे तो माझा. तर ना असं सगळं हे कनेक्ट डॉट जोडत जातात. आणि ही मित्रांना सगळी माझी सोशल मीडियावर कनेक्टेड असल्यामुळं मी तुम्हाला ऍक्च्युली रूम मधून पाहिलं. म्हणलं अच्छा, तुम्ही पाहिलं आलाय. का? हा अच्छा अच्छा. हा मला म्हणलेला उद्या तुम्ही येणार आहे. हो अरे, मी त्या दिवशी मला वाटलं कोणी असतील नसतील, जरा भेटू पोरांना. हा, तुम्ही लाईव्ह गेलते ना त्या दिवशी. हा त्या दिवशी मी केलं होतं. तेच मला खाली पण मुलं भेटली, बरेच मॅडम पण भेटल्या मला आता कोटांकडे. मजा आली मला. आम्ही इथं ना मॅच बघायचो इथे हा हा IPL. TV वर. हा IPL ना असं एवढं डेस्परेटली बघायचो. कारण आता कोण बघत नाही मॅच. नाही आहे म्हणजे चालू आहे पण नाही अजून पण कारण मॅच मी त्याच्यावरती एक्झाममुळे कोण नाही तिकडे ना आमची कधी कधी परेड चालायची, ज्यावेळी आम्ही ज्युनियर होतो त्यावेळी. छोटं वाटतं. तुम्ही तर इंजिनिअरिंगमध्ये जर जॉब करणार असाल तर इथलेच सिनियर मोस्टली तिथं तुमचे सिनियर आहे. इथं तुमचा रेपो चांगला असेल ना, ते फक्त LITची सगळ्यात भारी गोष्ट कुठली असेल तर ना, सिनियर आणि ज्युनियरना सोबत असतात ना, सगळ्यात भारी गोष्ट. त्या कोपऱ्यातली ना 4 नंबरची रूम आपली होती. तिकडे आपलं हे पण मेसमध्ये कोण चालू राहतात, राजूभाई मध्ये कोणाला लोक मला म्हणे की राजूभाईंनी पण घेतलं होतं. मी पण काही दिवसासाठी होतो, पहिले आलो तरी मी होतो. हे सुद्धा स्ट्रक्चर ना त्या पहिल्याच्या काळात नाही. त्याच्यामध्ये ना बाहेर एक वेगळी सेपरेट गॅलरी आहे, इकडे गॅलरी. इथं हे आम्ही पूर्ण ग्राउंड साफ करून ना हे बार वेळ लावून इथं संध्याकाळी रात्री व्हॉलीबॉल सुद्धा खेळायचं. रूम कोणती होती? सगळ्यात पहिलं लावलं ना त्यावेळी ही रूम होती माझी. नंतर मग तिकडची मेस आहे. मेसमध्ये आम्ही सगळे एकत्र जेवायला बसायचो. आणि एकतर आम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या असल्यामुळं आम्हाला ते भाकरी विकरी खायची सवय, पण इथं ते फुलके विलके भेटायचे. मी पहिल्यांदा ज्यावेळी आलो याच्यामध्ये कशामध्ये या रिझनमध्ये, तर आम्हाला मोस्टली ते याच्याकडचं MP स्टाईल सगळं जेवण होतं. म्हणजे सगळं पातळ भाजी आणि हे ते. तर पहिल्या दिवशी जवळपास ना 18 ते 20 फुलके खाल्ले होते. नंतर ते कमी झाले कारण आम्हाला 4 भाकरी खायची सवय होती कोल्हापुरात. ओळख नाही का मला, ओळखतो की बाबूजी गेले का? अच्छा, ओल्ड हॉस्टेल जे आहे म्हणजे फायनल इयरचं हॉस्टेल, ते आता व्हिजिट केल्यानंतर मी न्यू हॉस्टेलला येतो. न्यू हॉस्टेलला सुद्धा मी 2 वर्ष राहिलेलो आहे. खाली सेकंड इयर असतं आणि वर थर्ड इयर असतं. तर खाली माझी 2 नंबरची रूम होती. वामन सावंत माझा रूममेट होता, जो की मुंबईचा आहे. तर तो पेट्रोकेमिकलला होता आणि आम्ही दोघे रूममेट होतो. खूप मजा यायची त्यावेळी. असंच ऊन असायचं, मजा करायचो, खेळायचो, लय मजा होती. मस्त जेवायचो. त्यावेळी पण सांगतो की आता हे परीक्षेचा काळ आहे, म्हणजे आता गॅदरिंग वगैरे संपलेलं असायचं. आणि मग आत्ता आम्ही निवांत झोपून राहायचो. सुट्टीच्या दिवशी तर उठायचोच नाही, पण परीक्षेच्या आधीचा जो काही काळ होता त्या काळामध्ये पण आम्ही दिवसभर झोपायचो. मेसमध्ये फक्त जेवायला जायचो आणि परत येऊन झोपायचो. म्हणजे 24 तासापैकी जवळपास 18-19 तास आम्ही फक्त झोपायचोच. अभ्यास फक्त 4-5 दिवस आधी आम्ही केलेला असेल तेवढाच, त्याच्यानंतर मग काही केलं नाही, एवढंच फक्त केलं. हे हॉस्टेल आहे.
नंबरची रूम दिल्ली आणि वामणार आहे. कोणती इथे हिरो जीप This is वामन आणि विक्रांत. बदललं पूर्ण. नंतर सेकंड इयरला थर्ड इयरला गेल्यानंतर तिकडे पहिले तिकडे पण आतमध्ये मेस होती. मिश्राजीची मेस मिश्राजी होते त्यावेळी आम्हाला तिकडे तिकडे यादवजी होते. आहेत का मिश्राजी? हो अच्छा तिकडे यादी किंवा बनशी होती आमच्याकडे यादवजी होते. नंतर मग या. त्याच्यामध्ये भेटून या मेस हा हो व्लॉग बनवतो. तिकडे जाऊन मी आतमध्ये ही रूम होती. अंधारा इकडे सध्या इथं लाईट नाही आहे पण ही सेकंड नंबरची रूम होती. इथं आम्ही पाणी भरायचो. मस्त पाणी मिळायचं इथं. खरी याची किंमत ना आम्हाला तेवढी करायची उन्हाळ्यामध्ये कारण पाणी कधी कधी नसायचं आणि मग खूप बोर व्हायचं. आम्ही रात्री हे अनशन करायचो आम्ही मग त्यासाठी जाळ्यावर पाणी दो पाणी दो. माहिती आहे का की पाण्याचं महत्त्व इथं आल्यानंतर कळालं नव्हतं कारण एकतर मी कोल्हापूरचं असल्यामुळे ना पाण्याची कधीच कमी नव्हती पण इथं येऊन मग पिण्याच्या पाण्याचं आणि वापरण्याच्या पाण्याचे महत्त्व कळालं होतं. आता मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो. आता मला परत पाण्याचं महत्त्व कळालं कारण आता पुढचा येणारा महिना 2 महिने माझ्या ज्या फ्लॅटमध्ये पाणीच नसतं मग त्यावेळी तिथं आम्हाला ते टँकरनं पाणी आणावं लागतं. त्यामुळे पाणी जिरवा पाणी वाचवा खूप सांभाळून पाणी वाचवावे वापरलं. कधी कधी असं होतं की पेपरच्या वेळेस आम्ही आमचे नंबर ना तिकडे PIT कॉलेजमध्ये यायचे तर आम्ही बॅगमध्ये पेपरला जाताना टॉवेल हँड म्हणजे फेस वॉश वगैरे साबण घेऊन जायचो. पेपरच्या आधी अर्धा तास तिथं आम्ही ते आंघोळ करायचो तिथल्या बाथरूममध्ये आणि मग आम्ही पेपरला जायचो. इतकी वाईट अवस्था उन्हाळ्यात व्हायची आमची. इकडे मेस आहे. इकडे मिश्राजी म्हणून आमचे मेसचे मालक होते तर त्यांना भेटूया म्हणे ते आहे म्हणे. मिश्राजी पहचान के हाँ? मुझको पहचान नहीं नहीं तुमको क्यों पहचानेंगे यार? क्या बोलते और क्या बोलते वो तुम्हारे आदित्य क्या बोलते वेदरकर बेदरकर है ना. बेदरकर अभी वो अमोलवीर की शादी है आज. तुम्हारे हॉस्टल में एडमिशन नहीं थी पहले? नहीं थी. मैं उनके पास खाना खाने के लिए आता था. विशाल मिश्रा को सब पता है. विशाल अक्षय कामले है ना. हाँ अच्छा काम ले आज का फीस दे क्या? नहीं आज चेंज है अच्छा. संडे है ना अंडाकरी और मिश्राजी आमचे ना सेकंड इयर पासून आमचे मेस चालवायचे. मस्त आम्हाला जेवण मिश्राजी द्यायचे. त्यांना माहिती आहे काय सीन होता माझा तर मला ते सुमडीत जेवण द्यायचे की चांगलं वाटलं मिश्राजी. मैं ना इसमें हूँ क्या अपने अभी औरंगाबाद में हूँ. मैं रेडियो में काम करता हूँ. अच्छा अच्छा रेडियो ये अपने आपके ये मेरा दोस्त है. वैसे ही थोड़ा मेमोरी शूट कर रहा हूँ. दोस्तों को दिखाएंगे. अच्छा अच्छा चलो ठीक अकेला आदमी कहाँ कहाँ का रहता है? तो अमोल भी क्या शादी है उधर का. अच्छा अमूल भी अभी पुणे में है. अच्छा अच्छा खाना वाना खा के जाओ ना. मैं अभी उधर ही जा रहे हैं शादी में. शादी में खाना है ना. तो शादी में कहा नागपुर में ही है क्या? उमरेड 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 वीर को बोलना मिश्रा जी से मिला था. पक्का पक्का. हाँ लो तुम्हारा नाम लिखो इसमें नंबर देता हूँ. आप लोग याद तो रखते हो यहाँ कोई है मिश्रा जी है कि नहीं? पता है ना हमें. पहले बार आए थे तो आपको मिले थे. हाथ मत लो ना वो कपड़े अच्छा है कपड़ा धोया हुआ है तेंदू फिर फोन में बात होते रहेगी है कि नहीं?
इकडे जरा बसायचा फील घेतो. आम्ही इथं बसायचो, तिथे जेवण करायचो. आमच्या पूर्ण टीम असायची. आज संडे असायचा तर संडेला थोडी फीस असायची. बघितला तिकडे गुलाबजामुन वगैरे बनत आहेत आणि पनीर वगैरे बनत आहे. तर ते सगळं एन्जॉय करायचं. तर आपण या व्लॉगच्या आता शेवटाकडे आलो आहे. इथून आता मी कॉलेजला थोड्या वेळासाठी अलविदा म्हणणार आहे. पण या ज्या मेमरीज आता मी घेऊन जाणार आहे त्या फक्त माझ्यापुरत्या नाही आहेत, तर या व्लॉगच्या माध्यमातून सगळ्या LITNना म्हणजे ज्युनियर असतील सिनियर असतील सगळ्यांना मी हा व्लॉग मी प्रदान करतो तुम्हाला. तर तो मॅक्झिमम हिट करा अशी मी विनंती करतो. मजा होती अरे. ॲक्च्युली ते दिवस चांगले होते. आत्ता ना म्हणजे आयुष्य इतकं असं आहे लय धावपळीचं आणि म्हणजे आता काही समजत नाही सध्याचं आयुष्य जे आहे ते. त्यावेळेचं काय आठवलं की आठवतं म्हणजे इथं तो चिठ्ठी बसायचा, इथं वामन बसायचा, पुढं आक्या बसायचा, आमल्या बसायचा, प्रवीण धायगुडे बसायचा. ही सगळी पोरं आता कुठं आहेत म्हणजे कोणी दुबईला आहे, कोणी पुण्यात आहे, कोणी मुंबईत आहे. आणि मीच स्वतः आज बऱ्याच लोकांना ना 4-5 वर्षानंतर आत्ता भेटणार. तर हे लाईफ आहे. तर तो कॉलेजचा काळच ना खूप भारी असो. लाईफचा हा पार्ट आहे, तो पण पार्ट आपण एन्जॉय केला, हा पण आपण पार्ट एन्जॉय केला. फ्युचर कदाचित अजून चांगला असेल असं आपण आशा करू. आशावादी बनणं खूप गरजेचं आहे. पण थोडं काळ भूतकाळात पण रमणं गरजेचं आहे. या सगळ्या चांगल्या आठवणी नेहमी आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. आता परतीचा काळ आहे हा. म्हणजे कॉलेजला आता अलविदा मी म्हणणार आहे थोड्या वेळासाठी. परत मी येणार आहे इथे. म्हणजे जेव्हा कधी मी नागपूरमध्ये येईल तर पहिलं पाऊल हे कॉलेजमध्येच असेल. आता मी मिश्राजींना भेटलो, मगाशी मी कोटमकर मॅमना सुद्धा भेटलो आणि आता मी वापस चाललो आहे. पण खूप साऱ्या सध्या आठवणी मी घेऊन चाललो आहे. काही आठवणी माझ्या ताज्या पण झाल्या. थोडं मी मित्रांना माझ्या मिस करतो आहे आजसुद्धा. इथं ते सगळे असते सोबत तर खूप मजा आली असते. आज एकट्याने मी हे सगळं एक्सप्लोअर केलं आहे. पण मी इमॅजिन केलं आहे की असा मी उभा आहे, इकडे प्रव्या आहे, इकडे आमले आहे, इकडे वामने आहे, इकडून खाली पल्सर घेऊन रोहित येतोय, आक्या येतोय, अजिंक्य बेदरकर येतोय आणि आम्ही त्या ग्राउंडवर खेळायला जातो. रहाटे आहे, आब्या आहे. हे सगळे माझे मित्र आहेत ना, खूप जवळचे मित्र आहेत आणि त्यातले बरेचसेही आता मला भेटणार पण आहेत. पुढच्या काही तासामध्ये मी त्यांना भेटणार आहे. तर भारी आहे, म्हणजे खूप भारी वाटलं मला इथे येऊन. आणि आता या व्लॉगचा हा शेवटचा पार्ट आहे. हा व्लॉग मला म्हणजे बंदच करायची इच्छा होत नाही ॲक्च्युली, कारण इथून माझा पायच निघत नाही. पण काही लिमिटेशन्स आहेत त्यामुळे मला जावं लागणार आहे. आज मी राहणार होतो पण मला काम आलं आहे त्याच्यामुळं जावं लागणार आहे. परत मी इकडे येणार आहे. खूप भारी वाटलं मला. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हा व्लॉग सगळ्या LITNसाठी हा डेडिकेटेड असणार आहे. सो मॅक्झिमम हा व्लॉग ना तुम्ही यूट्यूबवर शेअर करा. सगळ्या LITNsना हा शेअर करा आणि मॅक्झिमम हिट्स द्या या आपल्या कॉलेजच्या व्लॉगसाठी. आणि होप सो की तुमच्या सगळ्या ज्या मेमरीज आहेत जुन्या त्या ताज्या होतील. थँक्यू सो मच. हा सबस्क्राईब करा माझं चॅनल अकीज व्लॉग आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम शेअर करा, कॉमेंट करा. टाटा, बाय बाय.